एकेकाळी कोकण म्हणजे शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला मानला जायचा. बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात शिवसेनेनं मजबूत संघटना उभी केली होती. राणे असोत, सामंत असोत किंवा इतर स्थानिक नेते, अनेकांनी या भगव्या विचाराला कोकणात रुजवलं. पण आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसतीये. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर कोकणातील शिवसेनेची ताकद दोन गटात विभागली गेली. त्यानंतर अनेक मोठे नेते उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात गेले आणि आता ठाकरे गटाच्या उरलेल्या मोजक्या मजबूत चेहऱ्यांपैकी एक असलेले वैभव नाईक हे एसीबीच्या रडारवर आल्याने कोकणातील राजकारण पुन्हा चर्चेत आलंय. मग नेमकं काय आहे हे प्रकरण? वैभव नाईक एसीबीच्या चौकशीत कसे अडकले? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकणात ठाकरे गटाचा आणखी एक नेता हातातून जाणार का? चला सविस्तर समजून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून. कोकणातील ठाकरे गटाची घसरती ताकद. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत मोठी फूट पडली. कोकणातील अनेक प्रभावी नेते शिंदे गटाकडे गेले. काही नेते मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठामपणे उभे राहिले. त्यामध्ये वैभव नाईक, विनायक राऊत, भास्कर जाधव आणि राजन साळवी यांसारख्या नेत्यांचा समावेश होता. मात्र कालांतराने परिस्थिती बदलत गेली. राजन साळवी यांनीही अखेर शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे कोकणातील ठाकरे गट आणखी कमकुवत झाला. याच पार्श्वभूमीवर आता वैभव नाईक यांच्या भोवतीचं हे प्रकरण चर्चेत आलंय. नेमकं एसीबीचं प्रकरण काय? अँटी करप्शन ब्युरो अर्थात एसीबीने कणकवली नगरपंचायतीकडे वैभव नाईक यांच्या मालमत्तेबाबत माहिती मागितली आहे. विशेषतः 2002 आणि 2006 मध्ये खरेदी केलेल्या दुकान गाळ्यांबाबत माहिती मागवण्यात आल्याचं समोर आलंय. ही चौकशी नवीन नाही. स्वतः वैभव नाईक यांच्या म्हणण्यानुसार 2022 पासून त्यांच्याबाबत चौकशी सुरू आहे. मागील काही वर्षात अनेक वेळा त्यांच्या नातेवाईकांची, परिचितांची आणि संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात आली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वैभव नाईक यांनी स्पष्ट केलंय की त्यांचा चौकशीला कोणताही विरोध नाही. ते म्हणतात की चौकशी सुरू ठेवावी, आम्ही पूर्ण सहकार्य करू. मात्र 5-5 वर्षे एकाच प्रकरणाची चौकशी सुरू राहणं आणि राजकीय वातावरण बदललं की पुन्हा चौकशी सुरू होणं हे अन्यायकारक असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. वैभव नाईक इतके महत्वाचे का आहेत? याचं उत्तर मिळवण्यासाठी थोडं मागे जावं लागेल. 2014ची विधानसभा निवडणूक आठवा. त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात धक्कादायक निकालांपैकी एक निकाल कुडाळ मतदारसंघात लागला होता. वैभव नाईक यांनी तेव्हाचे दिग्गज नेते नारायण राणे यांचा पराभव केला होता. हा पराभव इतका मोठा मानला गेला की वैभव नाईक यांना जायंट किलर अशी ओळख मिळाली. त्यानंतर त्यांनी सलग 2 वेळा विधानसभा गाठली. 10 वर्षे त्यांनी कुडाळ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. त्यामुळे कोकणातील ठाकरे गटासाठी ते फक्त एक नेता नाहीत, तर संघर्षाचं प्रतीक मानले जातात. 2024 नंतर परिस्थिती बदलली. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांचा पराभव झाला. नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी त्यांना हरवलं. यामुळे कोकणातील ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला. आधी राजन साळवी गेले, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळालं नाही आणि आता वैभव नाईक एसीबीच्या चौकशीत अडकल्याची चर्चा सुरू आहे. पुढचा प्रश्न, वैभव नाईक काय करणार? राजकीय वर्तुळात सध्या सर्वात मोठी चर्चा याच विषयावर सुरू आहे. राजन साळवी यांच्या बाबतीतही एसीबी चौकशी आणि त्यानंतरचा राजकीय निर्णय यावर अनेक चर्चा झाल्या होत्या. आता वैभव नाईक यांच्या बाबतीतही तशाच चर्चा सुरू आहेत. ते शिंदे गटात जाणार, भाजपमध्ये प्रवेश करणार की उद्धव ठाकरे यांच्या सोबतच ठामपणे उभे राहणार? याचं उत्तर सध्या कोणाकडेच नाही. मात्र कोकणातील राजकारणात त्यांचा निर्णय अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. एकेकाळी शिवसेनेचा गड मानला जाणारा कोकण आज अनेक गटांमध्ये विभागला गेला आहे. भाजप, शिंदे गट, ठाकरे गट आणि अजित पवार गट यांच्यात सतत राजकीय स्पर्धा सुरू आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक प्रभावी नेता महत्वाचा ठरतो आणि म्हणूनच वैभव नाईक यांची भूमिका आगामी काळात कोकणातील राजकारणाचं चित्र बदलू शकते. एकीकडे एसीबीची चौकशी
दुसरीकडे कोकणातील बदलती राजकीय समीकरणं आणि तिसरीकडे ठाकरे गटाच्या अस्तित्वाचा प्रश्न. या सर्व गोष्टींच्या केंद्रस्थानी आज वैभव नाईक आहेत. ही चौकशी केवळ कायदेशीर प्रक्रिया आहे की त्यामागे राजकीय गणितही आहेत? वैभव नाईक भविष्यात कोणता मार्ग निवडतील आणि कोकणात ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार का, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईलच. पण एवढं मात्र नक्की, वैभव नाईक यांचा पुढचा निर्णय कोकणातील राजकारणावर मोठा परिणाम करू शकतो. तुम्हाला काय वाटतं? वैभव नाईक ठाकरे गटासोबत राहतील की नवीन राजकीय वाट निवडतील? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि महाराष्ट्राच्या राजकारणावरील अशाच सखोल विश्लेषणासाठी मराठी मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.